डान्स बार बंदी उठवल्यानंतर मुंबईकरांनी काय प्रतिक्रिया दिल्यात ते पाहूया। या निर्णयाने बारबाला जरी सुखावले असले तरी सर्वसामान्य परिवारांमध्ये, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांमध्ये याचे एक वेगळे परिणाम भविष्य काळात दिसून येतील आणि मला असं वाटतं की राज्य सरकार या निर्णयामध्ये कुठेतरी कमी पडलेलं आहे आणि त्यामुळेच बारबालांचा निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे। वास्तविक पाहता बारबालांचं जर पुनर्वसन झालं असतं व्यवस्थितरित्या, हा विषय हाताळला गेला असता तर या निर्णयापर्यंत आपण येऊ शकलो नसतो। सर्वोच्च न्यायालयाला तसेच राज्य शासनाला विनंती करतो की आज हे डान्स बार पुन्हा नव्याने सुरू होतात। ह्या ठिकाणी जर संसार उद्ध्वस्त होण्याचे प्रमाण जे कमी झाले, पुन्हा एकदा नव्याने वाढते, युवा पिढी एक देशी तोडीला लागेल। मी प्रामाणिकपणे सांगतो, गुजरातसारख्या राष्ट्रामध्ये जर दारूबंदी आणि लेडीज बार बंद होईल तर महाराष्ट्रात काय नाही। मी पुन्हा एकदा विनंती करतो सुप्रीम कोर्टाला आणि राज्य शासनाला की ही बंदी उचललेली बंदी आहे ती पुन्हा ती कायम राहावी। हा निर्णय जो आता उठवलेला आहे हा मुळातला निर्णय हा आम्हाला तर सर्वसामान्य लोकांना मान्यच नाही, परंतु ही भावी पिढी उद्ध्वस्त होईल याकडे या सर्व गोष्टीचा विचार करून या सरकारने याच्यामध्ये मध्यस्थी करून काहीतरी याच्यात तोडगा काढावा आणि भविष्यात भावी पिढी वाचवावी। हा निर्णय खरोखर चुकीचा आहे आणि ह्या निर्णयामुळे आज बरेच संसार रस्त्यावर येणार आहेत, कारण काही काही पुरुष आपला संपूर्ण महिन्याचा पगारही त्या बारमध्ये उडवत असतात आणि आज महागाईची झळ तर पोचतेच आहे, पण त्या महागाई बरोबर आता 2 घास मुलांना कसे खायला घालणारा प्रत्येक गृहिणीच्या पुढे प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा निर्णय खरोखर चुकीचा आहे। बदलला तर खूप चांगलं होईल आणि ह्या निर्णयाचा पुन्हा फेरविचार व्हावा। हा काय निर्णय की जे आता जरा शांतता होती, जरा संसार सुखाचे चालले होते, ते सुखाचे संसार आता पुन्हा उद्ध्वस्तीकडे जाणार आणि तरुण पिढी जी बारकडे वळत नव्हती ती पुन्हा आता बारकडे वळायला सुरुवात होणार आणि म्हणूनच हा जबरदस्त धक्का आहे आणि हा धक्का सहन करण्याची ताकद खरंच अशा सामान्य गृहिणींमध्ये नाही, सामान्य लोकांमध्ये नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।